नमस्कार मित्रांनो, माझे नाव स्वरा आहे आणि माझे वय 32 वर्षे आहे व माझा रंग दुधासारखा गोरा आहे आणि मी दिसायला खूपच सुंदर आहे. मी एका कॉर्पोरेट कंपनीत HR मॅनेजर म्हणून काम करत होते. पण गेल्या काही आठवड्यात माझं आयुष्य कोलमडून पडलं होतं. माझा नवरा सागर, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करत होते, त्याने माझ्या विश्वासाला चकनाचूर केले. एके रात्री त्याचा फोन चार्जिंगला लागलेला असताना वाजू लागला. मी सहज बघितलं. एक मेसेज होता. गुड नाईट स्वीटी, कालच्या रात्रीसाठी थँक्स. तो मेसेज होता कोणीतरी रिया नावाच्या मुलीचा. माझ्या हातातला फोन जमिनीवर पडला. त्यानंतर सुरू झाला माझ्या नरक यात्रेचा प्रवास. त्याचे इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप बघितले तर अशा अनेक रिया प्रिया नेहा होत्या. शेअर बाजारात त्याने अक्षरशः कोट्यवधीचे कर्ज बुडवले होतं. सगळं रहस्य उलगडत गेलं. मी रडले, ओरडले, प्रश्न विचारले, पण त्याच्याकडे फक्त शांतता होती. माझ्या 3 वर्षाच्या संसाराची राखरोंगळी झाली होती. माझे हृदय पूर्णपणे तुटले होते. नागपूरमधलं ते घर, त्या भिंती, ती आठवणी, सगळं सगळं आता काट्यासारखे टोचू लागलं होतं. एक रात्री मी नुकतीच बाल्कनीत उभी होते. पाऊस कोसळत होता. मी ठरवलं, मला या नरकातून बाहेर पडायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बॅग भरली. एकच मोठी बॅग, फक्त काही कपडे, लॅपटॉप आणि आईचं छोटा फोटो. सागर समोर बसला होता. त्याच्याकडे न बघता मी म्हटले, मला चंदीगडला जायचंय, कॉलेजच्या मैत्रिणीकडे. त्याने काहीच बोलायचा प्रयत्न केला नाही. कदाचित त्यालाही माहीत होतं, हा शेवट आहे. मी एक दरवाजा लावला तेव्हा माझ्या अंगात एक विचित्र ऊर्जा संचारली होती. दुःख होतंच, पण एक वेगळीच ताकद होती. नागपूर सोडताना मागे वळून बघितलं नाही. थंडीची पहाट होती. नागपूरची हिवाळ्यातील पहाट वेदक असते, पण आज मात्र ती मला अधिकच काळजात टोचणारी वाटत होती. मी पहाटे 4 वाजता नागपूरहून चंदीगडला जाणाऱ्या प्रायव्हेट कार पुलिंग सेवेच्या एका SUV मध्ये बसले. गाडीत आधीच 3 जण होते. मी मागच्या सीटवर खिडकीजवळ बसले. ड्रायव्हर साहेबांनी माझी बॅग डिक्कीत ठेवली आणि गाडी सुरू झाली. नागपूरची झोपलेली रस्ते, दिवे, ओळखीची ठिकाणे मागे सरकू लागली. प्रत्येक वळणावर मन म्हणत होतं की ही शेवटची वेळ आहेस. का बघतेस हे शहर? डोळे ओले होते, पण रडू येत नव्हतं. खूप रडून डोळ्यात पाणीच उरलं नव्हतं. मी खिडकीला कपाळ लावून बसले होते. थंड वाऱ्याची झुळूक केसांना विस्कटत होती, पण त्याचीही जाणीव नव्हती. समोरच्या सीटवर एक तरुण बसला होता. कदाचित 30-32चा असेल. त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती. कदाचित तोही एखाद्या वादळातून जात असावा. गाडीत एकूण 4घे प्रवासी होतो. मी, हा तरुण, एक वयस्कर जोडपं, जे कदाचित आपल्या मुलाकडे जात असावं. गाडीत शांतता होती. फक्त इंजनचा आवाज आणि काहीतरी हॉर्नचा कर्कश आवाज येत होता. बाहेर अंधार होता. कुठेतरी दूरवर एखादा दिवा लुकलुकीत होता. मी डोळे मिटून घेतले. मन मात्र थांबेना. सागरचे शब्द आठवले, तू समजून घेऊ न शकलास मला. समजून घ्यायचं काय? इतर स्त्रियांना मेसेज पाठवणं, कर्ज बुडून आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणं. डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागलं. मी हाताच्या बोटांनी ते पुसलं, पण ते थांबेना. कदाचित 2.5 तास प्रवास झाला असेल. गाडी नागपूर जालंधर महामार्गावर एका छोट्या हॉटेलजवळ थांबली. बाहेर शिवशक्ती फूड्स पॉइंट असं बोर्ड होतं. ड्रायव्हर साहेबांनी जोरात घोषणा केली, 10 मिनिटं ब्रेक, चहा नाश्ता करून घ्या. वयस्कर जोडपं उतरलं. समोरचा तरुणही उतरला, पण मी मात्र तशीच बसून राहिली. खिडकीतून बघितलं तर हॉटेल समोर एक मोकाट कुत्रा बसला होता. त्याच्याकडे पाहताना वाटलं, यालाही कोणी नाही का होतोही माझ्यासारखाच एकटा आहे. काही मिनिटांनी समोरचा तरुण परत आला. त्याच्या हातात चहाचे 2 कप होते. त्याने माझ्या खिडकीजवळ येऊन विचारले, तुम्ही काही घेणार नाही? चहा तरी प्या, थंडीत प्रवास आहे. त्याचा आवाज हळुवार होता. मी नकार दिला, नको, भूक नाही. पण तो हट्टाने म्हणाला, असं चालत नाही, चहा तरी घ्या, गारठून जाल. त्याने कप माझ्या हातात ठेवला. चहाचा कप हातात घेतला तशी उबदार उष्णता अंगात शिरली. खरंच थंडीत मी गारठले होते, पण त्याची जाणीवही नव्हती. त्याने परत आपल्या सीटवर जाऊन बसून चहा प्यायला सुरुवात केली.
मी हळू चहाचा घोट घेतला. तो चहा फारच साधा होता, पण त्या क्षणी तो अमृतासारखा वाटला. मनात विचार आला, अजूनही जगात दया आहे, माणुसकी आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. तो खिडकीबाहेर पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. कदाचित तोही शोधत होता काहीतरी. कदाचित तोही पळून जात असन कुठेतरी. पण त्याने मला दिलेला तो चहा, तो एक आधार होता. एक नातं होतं एका अनोळखी माणसाचं. तेव्हा पुन्हा समोर बसलेला तरुण गाडीतून उतरला आणि गाडीच्या खिडकीतून त्याने मला विचारले, तुम्ही नाश्ता नाही करणार? तब्येत ठीक नाही का? मी केवळ मान हलवून नाही म्हटले. माझ्या डोळ्यातील वेदना त्याला जाणवली असावी. तो थोड्या वेळाने परत आला आणि त्याच्या हातात एक गरम सूपचा मग होता. हे घ्या, नुसतं पाणी पिऊन प्रवास करू नका, तो म्हणाला. त्याची बोटं सूपच्या मागाला स्पर्श करताना किंचित थरथरले होते. थंडी त्या उबदार मागातून वाफ येत होती. मी हळूच मान वर केली. पहिल्यांदा मी त्याच्याकडे नीट बघितलं. गव्हाळ रंग, गडद तपकिरी डोळे, चेहऱ्यावरील हलकीशी हनुटीवरची दाढी आणि त्या डोळ्यातील काहीतरी गूढ. त्याने साधं निळं जीन्स जॅकेट घातलं होतं आणि त्याचे केस हवेने उडून डोळ्यावर येत होते. माझं नाव आर्यन आहे. मी मार्केटिंगमध्ये काम करतो आणि चंदीगडला बिझनेससाठी चाललो आहे. त्याने आपली ओळख दिली. मग मी हळूच सूपचा मग हातात घेतला. त्याची उबदार उष्णता माझ्या थंडगार बोटांना शिरली. मी वर बघितलं. माझं नाव स्वरा. माझा आवाज घशात अडकला होता. त्याने हलके डोळे मिचकावले, जणू माझं नाव त्याच्या मनात कोरून घेतलं. तो अजूनही खिडकीबाहेर उभा होता. त्याच्या श्वासाची वाफ हवेत विरत होती. थंडी इतकी की बोटं गोठत होती. पण तो तिथंच उभा राहिला. मी सूपचा पहिला घोट घेतला. त्यात आल्याचा सुगंध होता, काळी मिरची, तिखटपणा होता आणि काहीतरी गोडवा होता. त्या सूपने माझ्या पोटात उबदार ऊर्जा भरली. मी त्याच्याकडे बघितलं. थँक्स. त्याच्या ओठांवर हलकेसे स्मित हसू आलं. ते स्मित असं होतं की जणू एखाद्या थंडगार रात्रीचं चांदणं उगवलं. काही वेळाने आपण पुन्हा थांबू, तोपर्यंत विश्रांती घ्या, तो म्हणाला. त्याचा आवाज खोल आणि शांत होता. मी मान हलवली. तो गाडीत आला आणि आपल्या सीटवर बसला. आता मात्र तो अधूनमधून मागे वळून माझ्याकडे बघत होता. प्रत्येक वेळी आमची नजर मिटतच होती. तो हलकसं हसत होता. त्याच्या हसण्यात प्रश्न नव्हते, सहानुभूती नव्हती, फक्त एक सुखद प्रवास होता. गाडी पुन्हा सुरू झाली. मी सूप संपवलं. तो रिकामा मग बाजूला ठेवला. माझं मन हलकं झालं होतं. जणू त्या सूपबरोबर माझ्या दुःखाचाही काही अंश वाहून गेला. मी खिडकीबाहेर बघितलं. आता सूर्योदय होत होता. दूरवर डोंगर रांगा दिसू लागल्या होत्या. सोनेरी प्रकाश त्याच्यावर पडत होता. एका नव्या दिवसाची सुरुवात होत होती. अचानक आर्यन मागे वळला आणि त्याने हळू आवाजात विचारले, तुम्हाला संगीत ऐकायला आवडते का? मी मान हलवली. त्याने आपल्या फोनवर काहीतरी सर्च केलं आणि हळू आवाजात एक गाणं लावलं. ते गाणं होतं, तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ साथ होगा. त्याच्या डोळ्यात एक चमक होती. ते गाणं आपण ऐकतोय हे त्याला जाणू द्यायचं नव्हतं. पण मला कळालं, तो मला म्हणत होता, तू एकटी नाहीस. मी खिडकीकडे बघत राहिले. पण आता माझ्या चेहऱ्यावर कसं हसू होतं. ते हसू मी जाणीवपूर्वक आणलं नव्हतं. ते आपोआप आलं होतं. मी बाजूच्या काचीतून त्याचं प्रतिबिंब बघितलं. तो समोर बसला होता, पण त्याची नजर अधूनमधून माझ्याकडे येत होती. त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. मैत्रीपेक्षाही जास्त, ओळखीपणापेक्षा खोल. गाडी जशी जशी पुढे सरकत होती, तसं तसं मला जाणू लागलं की कदाचित नियतीनेच हा प्रवास आयोजित केला होता. सागरने तोडलेल्या विश्वासाची जागा घेण्यासाठी नव्हे, तर विश्वास अजूनही जिवंत आहे हे दाखवण्यासाठी. तो सूपचा मग, ते स्मित, ते गाणं, सगळं सगळं मला सांगत होतं की जीवन अजून संपलेलं नाही. नवी सुरुवात होऊ शकते, एका अनोळखी माणसाच्या स्वरूपात. थंडी एवढी वाढत होती की अंगावरचे पातळ स्वेटर कागदासारखे भासत होते. गार वाऱ्याची झुळूक येताच सरकन काळजात गेल्यासारखं व्हायचं. मी थरथर कापत होते. दात वाजत होती. आर्यनकडे जाड लेदर जॅकेट होतं, पण ते त्याने मला देऊ केलं नव्हतं, तर काहीतरी वेगळंच केलं. त्याने आपल्या जॅकेटची जीभ उघडली, बाजूला सरकून माझ्याकडे पाहिलं आणि हलक्या निरागस आवाजात म्हणाला, थरथर कापता तुम्ही, अशी थंडी एकटं कसं कुकुळता? जरा जवळ सरकून बसा माझ्या. दोन बाजूंनी झाकलं जाईल, कमी वाटेल थोडी थंडी.
त्याचे शब्द संपले नाहीत. तोच त्याने आपल्या जॅकेटचा एक पदर माझ्याकडे केला. जणू काही आपल्यालाच एखादा जिवलग मैत्रीणला आधार द्यावा तशी ती कृती होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तो कृतीतून म्हणत होता, तू सुरक्षित आहेस माझ्यासोबत. मी हळूच त्याच्या अगदी शेजारी सरकली. जॅकेटच्या उबदार आधारात मी लपून राहिले. थंडी कमी झाली नव्हती, पण त्या उबदार स्पर्शाने माझ्या मनाला एक वेगळं समाधान लाभलं. मग मी सागरची फसवणूक, कर्जाचा डोंगर आणि स्वतःचं घर सोडून येण्यापर्यंतची सगळी कहाणी त्याला सांगितली. डोळ्यात पाणी होतं. आवाज लहान होत चालला होता, पण तो मात्र अगदी शांतपणे ऐकत होता. शेवटी त्याने हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला, स्वरा, भूतकाळाची शिक्षा भविष्याला देऊ नको. तुझ्या नशिबात याहून खूप चांगलं काहीतरी आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. त्या रात्री गारठ्याने कारपेल अशा थंडीत आणि काळोखात आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ बसून राहिलो. आर्यनच्या लेदर जॅकेटचा उबदार दुमड्यात मी हरून गेले होते. त्याच्या छातीचा ठोका माझ्या पाठीला जाणवत होता. एक सुरक्षित स्पंदन. मी थोडीशी सरकले की तो अजून जवळ ओढून घेत होता. जणू काही मी त्याच्या अनमोल ठेवी आहे. आम्ही बोलत नव्हतो, पण एका वेगळा संवाद सुरू होता. कधी त्याचा उबदार श्वास माझ्या मानेवर पडायचा, कधी वाऱ्याची झुळूक येताच तो माझा हात आपल्या हातात घेऊन उब द्यायचा. त्याची बोटं माझ्या बोटांमध्ये गुंतून होते. तो नाजूक स्पर्श अंगावर रोमांच उभे करत होता. मी एकदा त्याच्याकडे बघितलं. तो माझ्याकडे बघत होता. अंधारातही त्याचे डोळे चमकत होते. त्यात माझं प्रतिबिंब दिसत होतं. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या मनाला एक सुरक्षित किनारा मिळाला आहे. थंडी ही एक वेगळी ऊब मनात दाटून आली होती. माझं डोकं हळूच त्याच्या खांद्यावर रेळलं आणि त्याने माझ्या केसांमधून हळुवारपणे हात फिरवला. तो स्पर्श प्रथम एखाद्या अनोळखी व्यक्तीचा स्पर्श एवढा आपुलकीचा, एवढा प्रेमळ वाटत होता. मी डोळे मिटून घेतले त्या सुरक्षितेत हरवून जाण्यासाठी. त्याने हळूच माझ्या कानाशी येऊन कुजबुजलं, स्वरा, तू खूप सुंदर आहेस. या रात्रीसारखीच, पण याहून सुंदर तुझं मन आहे. त्याचा तो मृदू आवाज थंडगार वाऱ्यात उबदार स्पर्शासारखा वाटला. मी डोळे उघडले. त्याच्याकडे बघितलं. त्याने माझ्या हनुवटीला हात लावला आणि हळूच माझ्या कपाळावर ओठ टेकवली. तो क्षण, तो स्पर्श, ती जवळीक माझ्या अंतःकरणात गाडून गेली होती. ते प्रेम नव्हतं, तर त्या पलीकडं काहीतरी होतं. एक सुरक्षित भावनिक बंध, एक शब्द न बोलणारा, सारं काही सांगणारा विश्वास. माझं मन आता भरून येत नव्हतं, तर प्रथमच एखाद्यासाठी धडधडत होतं. आयुष्यात प्रथमच असं वाटत होतं की कोणीतरी आहे ज्याच्यासाठी मी पुन्हा प्रेमाचा विचार करू शकते. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आम्ही चंदीगडला पोहोचलो. बस धाब्यावर उतरताच प्रकाश झळकला होता, पण माझ्या मनात एक काळोख दाटून आला होता. आर्यांच्या जवळकीचे, ते थंडीचे, रात्रभरचे सुरक्षित विश्व आता संपत आले होते. माझा जीव खूप जड झाला होता. जणू काही माझं काहीतरी अनमोल हरवतंय असं वाटत होतं. आर्यनने माझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहिलं आणि विचारलं, स्वरा, मला पुढे जायला हवं. तुझ्या मैत्रिणीचा घरी सोडून का तुला? त्याचा आवाज हलका आणि काळजात बुडलेला होता. मी नकार दिला. नको, त्याच्यासोबतचा हा शेवटचा क्षणही मला आणखी लांबवायचा होता. पण त्याने माझा हात हातात घेतला. तो स्पर्श फक्त हाताचा स्पर्श नव्हता, तर माझ्या आत्म्याला भिडणारा होता. त्याने माझ्या हातावर हळूवारपणे अंगठा फिरवला. डोळ्यात डोळे मिळवून घेतले. त्याचे बोल नव्हते, पण डोळे बोलत होते. तू एकटी नाही आहेस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे, असं तो सांगत होता. त्या एका स्पर्शाने माझ्या मनाला अफाट आत्मविश्वास मिळाला. एक वचन होतं, त्या स्पर्शात एक आश्वासन होतं. माझे डोळे पाण्याने भरून आले होते, पण मी हसले. त्या हसण्यात आभार होते, ओलावा होता आणि त्यासाठी मनात उगवलेली कोवळी भावना होती. पुन्हा नक्की भेटू, तो म्हणाला. आणि मग हळूच त्याने माझ्या कपाळावर एक शेवटचा स्पर्श केला. तो चुंबनाचा हलका ओलावा. तो वळला आणि निघून गेला, पण त्याचा स्पर्श, त्याचा सुगंध, त्याच्या डोळ्यातली ऊब, सारं काही माझ्यासोबत होतं. मी तिथेच उभी राहिले. त्याची रूपरेषा धूसर होईपर्यंत बघत राहिले. माहीत नव्हतं की पुन्हा भेट होईल की नाही, पण एक गोष्ट नक्की होती, आर्यन माझ्या आयुष्यात, हृदयात कायम घर करून गेला होता. काही वेळाने माझी मैत्रीण आदिती मला भेटली आणि आम्ही टॅक्सीने तिच्या फ्लॅटकडे निघालो. दरवाजा उघडताच मला दुसरा धक्का बसला. समोर आर्यन उभा होता.
तू इथं? मी थक्क होऊन विचारलं. आदिती हसून म्हणाली, आर्यन हा माझा चुलत भाऊ आहे. कालच तो कंपनीच्या कामासाठी नागपूरहून आलाय. नियतीचा हा खेळ पाहून मी निशब्द झाले. आर्यनच्या मामामामींनी, आदितीच्या आईवडिलांनी मला खूप आपुलकीने घरात जागा दिली. त्यांच्या मायेच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात पाणी आले. आदितीच्या घरात राहून आर्यन आणि मी अधिक जवळ आलो. जेवताना, काम करताना आणि नजरानजर व्हायची. माझ्या आयुष्यातल्या मोकळ्या जागेत हळूहळू आर्यनची स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जा भरत होती. एका रविवारी दुपारी आदितीच्या गॅलरीत मोठं तुळशीचं रोपटं होतं. ती गॅलरी छोटीशी होती, पण हिरवळीने बहरलेली. तुळशीच्या रोपट्याला पाणी देताना माझा पाय ओल्या फरशीवर घसरला. हातातील पाण्याचं भांडं खाली पडत तोच अचानक आर्यनने मागून येऊन मला घट्ट पकडलं. एक क्षणात मी त्याच्या मजबूत बाहूंमध्ये अडकले. माझी पाठ त्याच्या छातीशी टेकली गेली. त्याचा उबदार श्वास माझ्या मानेवर होता. माझा श्वास सुद्धा अडकला होता. हातातील भांडं निसरून खाली पडलं, पण आम्ही दोघंच लक्ष गेलं नाही. त्याची बाहू माझ्या कमरेभोवती घट्ट होती, घट्ट पण नाजूक. त्याने हळूच मला वळवलं. आता मी त्याच्या समोर उभे होते. त्याच्या डोळ्यात डोळे मिळवत त्याच्या चेहऱ्यावरील निर्मळ भाव, त्याची काळजी, त्याचं प्रेम, सगळं काही त्याच्या नजरेत तरळत होतं. गॅलरीत उन्हाची झोळ पडली होती, पण त्याच्या चेहऱ्यावरचा उजेड जास्त होता. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. आता ती एवढी मोठ्याने होत होती की त्याला ऐकू येईल असं वाटत होतं. त्याने माझ्या चेहऱ्याकडे बघितलं, माझ्या डोळ्यात डोकावून पाहिलं. त्याच्या हाताची बोटं माझ्या गालावर हळुवारपणे फिरली. तो स्पर्श माझ्या अंगावर रोमांच उभे करत होता. त्याने हळूच माझ्या हनुवटीला हातात लावला, थोडं वर केलं. माझे ओठ थरथरत होते. नकळत आमचे चेहरे जवळ आले, थोडंसं आणखी जवळ. मी डोळे मिटून घेतले. त्याची उबदार मृदू ओठ माझ्या ओठांवर टेकले. ते चुंबन हलकं होतं, कोवळ्या फुलासारखं, पण त्यात अफाट प्रेम होतं. त्या एका चुंबनात त्याने मला सांगितलं की मी सुरक्षित आहे, मी त्याची आहे. तो एक क्षण संपू नये असं वाटत होतं. गॅलरीतील तुळशीचा रोपटा साक्षीदार होता. उन्हाची किरणं साक्षीदार होती. ती शांत दुपार साक्षीदार होती. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की खरं प्रेम काय असतं. फक्त शरीराचं नाही, तर आपल्या आत्म्याचं. तो स्पर्श, जवळीक, ते चुंबन माझ्या आयुष्याला सर्वात सुंदर क्षण होता. त्यानंतर आम्ही चोरून भेटू लागलो. आदितीच्या नकळत जगाच्या नजरेतून लपून आम्ही एकमेकांसाठी वेळ काढू लागलो. तिचं घर, गॅलरी, छतावरची शांत संध्याकाळ, सगळीकडे आमच्या प्रेमाचा खुणा उमटू लागल्या. गप्पा गोष्टींमध्ये प्रेम फुलू लागलं. हसणं, भांडणं, हट्ट, मनापासून सगळं काही सुरू झालं. मी त्याला माझं बालपण, आई वडिलांची आठवण, सागरच्या फसवणुकीनंतरचं एकटेपणा सगळं सांगितलं. तो शांतपणे ऐकत होता. डोळ्यात ओलावा होता, हातात हात होता. एका संध्याकाळी घरी कोणी नसताना तो आला. दार उघडच त्याने मला जवळ घेतलं. मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकून बराच वेळ रडले. भूतकाळातलं सगळं दुःख त्याच्या जवळ येऊन वाहून गेलं. त्यानंतर आम्ही खिडकीजवळ बसलो. बाहेर पाऊस सुरू झाला होता. पावसाच्या धारा खिडकीच्या काचेवर कोसळल्या होत्या. आता मात्र उबदार शांतता होती. त्याने माझ्या भावनांवर अधिक पकड घेतली. बराच वेळ तो माझ्या गोष्टीत गुंतलेला होता. एवढं अजून कोणी गुंतलेलं नव्हतं. माझं प्रत्येक शब्द त्याच्या हृदयापर्यंत जात होतं. प्रत्येक भावना तो अनुभवत होता. त्याने मीही खूप आनंदी झाले. त्याच्या डोळ्यात माझं प्रतिबिंब पाहून मला जाणवलं की मी त्याच्यासाठी खास आहे, अनमोल आहे. काही वेळाने माझी कहाणी संपली आणि त्याच्या भावना एकत्र मिसळल्या. त्याने मला पुन्हा जवळ घेतलं. हळूच माझ्या ओठांवर चुंबन घेतलं. संपूर्ण प्रसंग रंगतदार झाला. मी त्याला घट्ट पकडून होते. मला असं वाटत होतं की आपण कुठेतरी दुसऱ्याच्या एका विश्वास हरवून गेलो आहोत. पाऊस, थंड वारा, खिडकीच्या बाहेर धुसर विश्व आणि त्या डोळ्यात माझं संपूर्ण विश्व होतं. त्या क्षणी मला खात्री पटली की हा माणूस माझ्यासाठीच आहे. हे प्रेम खरं आहे. त्याने अचानक माझ्या डोळ्यात बघून विचारले, स्वरा, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तू माझ्यासोबत लग्न करशील का? त्याच्या या प्रामाणिक शब्दांनी माझं मन भरून आले आणि मी त्याच्या मिठीत विरून गेले. मी त्याला उत्तर दिले, हो आर्यन, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही लगेच आदितीला आणि तिच्या आई वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी थोडा विचार करून माझ्या प्रामाणिक दुःखाची आणि आर्यनच्या निर्मळ प्रेमाची जाणीव ठेवून आमच्या नात्याला होकार दिला. आज मी आर्यन सोबत त्याच्या नागपूरमधील नवीन घरात सुखी संसार करत आहे.
त्याने मला दिलेला आदर, सन्मान आणि सुरक्षितता हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई. आयुष्यात कितीही मोठा विश्वासघात झाला तरी थांबायचं नसतं. जे नातं तुम्हाला तोडतं त्याला सोडून द्या आणि जे तुम्हाला जोडतं त्याच्या आधाराला स्वीकारा. आयुष्य तुम्हाला नक्कीच एक सुंदर दुसरी संधी देतं.